मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोहोचू शकतो, तुम्ही लोकांच्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती. आता फडणवीस साहेबांना देणार मी. केबल बघा केवढं मोठं लागलंय तिथे. हे बरोबर आहे. तुम्हाला तेव्हा पण बोललेलो, माझा विश्वास होता. मला माहिती मिळू शकते, मी धाड मारू शकतो. तुम्ही लोक कुठे गेलात मग? दुपारचे 4 वाजलेत. हलक्यात घेऊ नका. मला नाही मागे पुढे कोणाची काय. जिल्ह्याच्या याच्या भविष्यात कोणी मग कोणाला खेळायला देणार लक्षात दे तू घेवारे. आता उदाहरण देईन ना, आता लोकांना कळेल. हात कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर. हेच करतो जसं काही माहित नव्हतं. पहिल्या दिवसापासून बोललो घेवारे उचला उचला, कोण लक्ष नाही दिलं. तू काय करणार? मी बंद करायला लावणार. म्हणून जे आहे खरंच सांग टेबलावर माझ्यासमोर. खोटं बोलत बोलत कुठून 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 कॅश काढली आहे मी. पॅन्ट काढायची ना तिथून पण निघायची. उगाच हे करतोय. आम्हाला दुसरं काम नाही. सगळ्यांना विकत घेऊ शकतात. त्यांना वाटतं तिथे खाणे पण विकत जाईल. अजून पुढे आहे का? एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे. हे बघा गट्टे केवढे ठेवलेत. हे आराम काय बापरे. हे बघा. हो जाधव बघा इथे इथे इथून या ना. इथून अजून सोपं पडेल. आज ऐका बघा थोडं ब्राईट. हे सगळं न माहिती कळत आहे. माहिती नसताना सगळं होत आहे. तेव्हा पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेलं घेवारेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या. त्या दिवसावर आता काही केलेलं नाही. भर दुपारी बघा काय चालू आहे. ही बघा कॅश. काय तुमच्या लोकांच्या काय चाललंय. गावकरजी बघा तुमच्या राज्यात